तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे विद्यार्थी MPSC आणि UPSC साठी स्पेशली तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये पहिल्यांदाच भारतीय राज्यघटना, ज्याला आपण इंडियन पॉलिटी म्हणतो, हा विषय मराठीमध्ये व्हिडिओ याच्यावर कमी उपलब्ध असल्यामुळं मी थोडा हा नवीन प्रयत्न करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विषय भारतीय राज्यघटना किंवा राज्यशास्त्र हा जो विषय जे विद्यार्थी BA वगैरे केलेले आहेत त्यांना तो सोपा जातो, पण जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ग्रुपकडून आलेले आहेत किंवा मेडिकल ग्रुपकडून आलेले आहेत किंवा BSc किंवा MCOM BCOM केलेले विद्यार्थी आहेत, स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली हा भाग अतिशय क्लिष्ट आहे असं समज आहे, गैरसमज आहे. हा भाग अतिशय क्लिष्ट नाही, अतिशय सोपा आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं की एक सराउंडिंग पाहता याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहून घेणं. आता तुम्ही पहा, जर समजा आपण एक क्रिकेटचा मॅच खेळतो तर क्रिकेटचा मॅच खेळताना आपल्याला काय करावं लागते, नियम बनवावे लागतात आणि ते नियम बनवल्यानंतर मग आपण त्या नियमाच्या अधीन जाऊन आपण मॅच खेळतो. कोणतेही काही असलं तरी काय जे काही आपण करतो त्याला प्रत्येकाला नियम असल्यानंतर कसं असतं की ते व्यवस्थित चालतं. मग एखादा देश आहे, त्या देशाचा कारभार जेव्हा आपल्याला चालवायचा तर त्यासाठी नियम अटी नको आहेत का, आवश्यक आहे. त्यासाठी म्हणून हा जो राज्यघटना याची निर्मिती झाली. आता सर्वप्रथम आपण काय करू, याची पार्श्वभूमी पाहू. म्हणजे 1950 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली ही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदर ही तयार केव्हा झाली आणि याचे विचार केव्हा, ही विचाराधीन केव्हा होती. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा भारतामध्ये व्यापारासाठी आले, महत्त्वाचे 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. हा भाग तुम्ही इतिहासामध्ये पाहिला. राणी एलिझाबेथ फर्स्ट जिनं हिची सनद तयार केली आणि 18व्या शतकामध्ये म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यार्थामध्ये 1850 मध्ये जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली. ती पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली, इंग्लंडमध्ये झाली. मग औद्योगिक क्रांती झाल्यानंतर तिथं जे काही वस्तू मानवनिर्मित होत्या त्या वस्तू मशीनद्वारे बनवण्यात येऊ लागल्या. मग मशीनद्वारे वस्तू बनवण्यात आल्यानंतर त्या वस्तूचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या वस्तू विकण्यासाठी त्यांना बाजारपेठ नव्हती. मग तिथलचे जे व्यापारी मंडळ होतं ते राणीकडे गेले आणि राणीला त्यांनी सांगितलं की मॅडम, आम्हाला व्यापार करायचा आहे, आपण अशा काही वसाहती निर्माण कराव्या लागतील आणि तिथं आपल्याजवळ व्यापार करावा लागतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजाच्या अगोदरच भारतामध्ये फ्रेंच आणि पोर्तुगीज आलेले होते आणि डच पण आलेले होते. आता मग राहिला प्रश्न इंग्रजांचा. इंग्रज सर्वात उशिरा आले आणि सर्वात उशिरा गेले. महत्त्वाची गोष्ट काय झाली की 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीसाठी राणीने एक सनद तयार केली ज्याला चार्टर म्हणतात आणि त्या चार्टरद्वारे काही नियमाच्या अधीन जाऊन ब्रिटिश व्यापाऱ्यांना म्हणजे इंग्रज व्यापाऱ्यांना भारतात जाऊन व्यापार करण्याची परवानगी दिली. आता तुमच्या माहितीचं नवीन जनरल नॉलेज म्हणजे ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामधला जो माणूस आहे संजय मेहता नावाचा, त्याने काही दिवसापूर्वी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी ही जी कंपनी आहे भारतातल्या माणसाने विकत घेतलेली आहे. म्हणजे ज्या कंपनीनं भारतावर 150 वर्ष राज्य केलं ती कंपनी आज भारताच्या मालकीची. महत्त्वाची त्याचं नाव आहे संजय मेहता, बरोबर. आता महत्त्वाची गोष्ट काय, 16व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ही आपण पाहिलं. मग यानंतर काय झालं की 16व्या शतकात स्थापना झाली म्हणजे काय लगेच आपल्या भारतामध्ये ते आले नाही. भारतामध्ये इंग्रज येण्यासाठी 17 वर्ष उजाळली आणि 17 वर्ष उजाळल्यानंतर 1765 मध्ये इंग्रज व्यापारी भारतामध्ये आले आणि त्यांनी काय केलं की बंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणी दिवाणी अधिकार मिळवले. आता बघा, व्यापारी म्हणून आलेले राज्यकर्ते म्हणून. आता महत्त्वाची गोष्ट काय होतं, भारत काय त्या काळामध्ये भारत अतिशय एक श्रीमंत देश होता. त्याला भारताला सोन्याची चिडिया वगैरे असं म्हणतो आपण ऐकतो, बरोबर आहे. ते खरं होतं, ते काही खोटं नाही. भारतामध्ये 17व्या शतकामध्ये म्हणजे 15व्या शतकामध्ये जेव्हा अकबर भारताचा सम्राट असताना अकबराने एकदा ठरवलं की बाबा माझी संपत्ती किती नेमकी आपण मोजावी. तेव्हा संपत्ती मोजण्यासाठी अकबराने जेव्हा माणसं लावले कामाला, 2000 लोक संपत्ती मोजू लागले तर 1 वर्ष लागलं मोजायला. म्हणजे एवढी एकटी अकबराची संपत्ती होती. भारतात किती संपत्ती असते याचा विचार करा. मग आता महत्त्वाची गोष्ट आहे की अधिकार. आता व्यापारी म्हणून आले आणि यांना काय झालं, राज्यकर्त्यांसाठी जी काही मुहूर्तमेढ असते ती कशी होत गेली, कारण का भारत हा 550 छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला होता आणि राज्य जे होते छोटे छोटे राज्य ते आपापसामध्ये भांडण्यामध्ये गुंतलेले होते. मग इंग्रजांनी काय केलं की इथं आल्याने त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही.
यांचे जे वाद चालू आहेत, या वादाला थोडा आपण आग्रह दिला की याचं काम होऊन जातं आणि त्याने ते काम केलं. म्हणजे डिवाइड अँड रूल ही पॉलिसी म्हणतो आपण, फोडा आणि राज्य करा, ही पॉलिसी त्यांनी काय केली, आत्मसात केली आणि भारतामध्ये विघटन चालू केलं. मग विघटन करता करता हळूहळू इतिहासामध्ये तो भाग आहे, आता तो भाग आपण इकडे घेणार नाही, ते इतिहासचा पण मी पिरियड घेणार आहे, त्या पिरियडमध्ये आपण पाहू. मग इथं आपल्याला काय की फक्त राज्यघटना कशी झाली, राज्यघटना तयार होण्यासाठी काय काय पार्श्वभूमी होती. मग त्यासाठी 1765 मध्ये जेव्हा बंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणी तिथलचे जे अधिकारी नेमणूक केलेले होते, त्या राज्याला कोणते अधिकार दिले, दिवाणी अधिकार दिले. दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार. दिवाणी अधिकार म्हणजे महसूल जमा करणे आणि फौजदारी अधिकार म्हणजे गुन्हेगारांना सजा देणे. हे दोन असतात. पहिल्यांदा काय केलं त्यांनी, दिवाणी अधिकार अडॉप्ट केले, ॲक्वायर केले, आणि नंतर मग फौजदारी अधिकार आपण नंतर इतिहासामध्ये डिटेल होते. मग इथे गेल्यानंतर 1857ला पहिला उठाव झाला. आता ते 1857चा प्रत्येक राष्ट्रीय उठाव, पहिले स्वातंत्र्य समर असं विनायक दामोदर सावरकर म्हणतात, लाल डलहौसी म्हणतो की हे काही सैनिकांची गर्दी होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये पाहणार आहोत, बरोबर आहे. पण इथं पहिल्यांदा आपल्या उठाव केल्यानंतर पहिल्यांदा बंडखोर जे आहे, बंडखोरी ज्याला रिबेलियन्स म्हणतात इंग्लिशमध्ये, हा भाग इथून सुरू झाला. आणि 1857च्या उठावामध्ये इंग्रजांची जी सत्ता होती ती हरली. ही बातमी राणीपर्यंत गेली. राणीच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला इथं थांबून चालणार नाही, कारण का भारतातले लोक आता संघटित होत आहेत. म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळायला तरी सुरुवात 1857ला झाली. 1857 ते 1858 या एका वर्षामध्ये बऱ्याच काही उलथापालथ झाली. आणि तिथून मग राणीने ठरवलं की आता काय करायचं, की थेट शासनाची जबाबदारी आपण घ्यायची. म्हणून राणीनं काय केली की तिथलचे जे गव्हर्नर आहेत, पहिला गव्हर्नर जनरल तिनं काय केलं, बंगालमध्ये नेमला. त्याचं नाव वॉरेन हेस्टिंग्स. पहिला गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल हे पद पहिल्यांदा भारतामध्ये निर्माण झालं आणि त्याच्याकडे काय केलं, तिनं बंगालचा कारभार दिला. दुसरी गोष्ट काय झाली, त्यानंतर 1934 मध्ये M.N. रॉय हे जे पुरोगामी लोकशाही आघाडीचे नेते होते, त्यांचा राज्यशास्त्रावर अभ्यास होता आणि त्यांनी सांगितले की भारत हा आता काही दिवसानंतर काय होणार आहे, स्वतंत्र होणार. आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला आपली राज्य पद्धती पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार, तर त्यासाठी काय केलं, मग 1946ला पहिल्यांदा संविधान सभेची स्थापना केली. संविधान सभेचे अध्यक्ष जे होते, त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याला म्हणतात इंडियन कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. लक्षात घ्या, इंडियन कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, ज्याचं नाव आहे संविधान सभा. त्याचे जे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते. आणि राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून मग ही जी घटना आहे, राज्यघटना, ती ड्राफ्ट करायची, त्याचा मसुदा लिहायची. ड्राफ्टिंग कमिटी नेमली आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी घटनेचा मसुदा तयार केला आणि घटना त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आता ही घटना तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. हे नोट ठेवतं, कारण काही जनरल नॉलेजचा पण भाग आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी दिला, बरोबर. ते आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. पण M.N. रॉय यांनी जेव्हा संविधान सभेची स्थापना करण्याची सूचना केली आणि संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेची स्थापना झाल्यानंतर संविधान सभेनं काय केलं की 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या संविधान सभेनं मसुदा तयार केला. जे प्रिएम्बल आहे, आपण प्रिएम्बल जे म्हणतो आपण आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला येते प्रिएम्बल. म्हणजे काय की घटनेचे पूर्ण ते एक आरसा आहे. इट्स अ इंडेक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रिएम्बल. मग त्या घटनेमध्ये जे काय केलं, त्या प्रिएम्बलमध्ये ते केव्हा केलं आपण 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 पासून काय झालं, घटना अंमलात. आता याच्यात आणखी एक जनरल नॉलेजचा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न सांगतो की 26 नोव्हेंबर हा आपण दिवस नेमला त्यासाठी, घटना जी आहे ते स्वतः स्वीकारण्यासाठी आणि एक्झिक्यूट करण्यासाठी कोणता दिवस आहे, 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी हाच दिवस का आहे, हे महत्त्वाचा भाग आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी जीके मध्ये येतात. आता जीके म्हणजे आता जीके राहिलं एसके झालं. एसके म्हणजे स्पेशल नॉलेज, जनरल नॉलेज नाही, आता स्पेशल नॉलेज आहे. तर 26 जानेवारी हाच दिवस का आहे, तर 26 जानेवारी 1930ला पहिल्यांदा भारतामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात
26 जानेवारी 1930 आणि त्याचा रिमेंबरन्स म्हणून काय केलं 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडण्यात आला घटना अंमलात आणण्यासाठी. म्हणजे असं काही त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी असते प्रत्येक गोष्टीसाठी. आता मग ही पाहताना आपल्याला काय करावं लागेल, कंपनीची राजवट केव्हापासून होती 1773 ते 1858. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट केव्हापासून आहे 1773 ते 1858. मग 1858 पर्यंत हा जो काळ आहे या काळामध्ये काय झालं की 1773 ला एक नियामक कायदा ज्याला आपण काय म्हणतो रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ला नेमण्यात आला आणि या कायद्यानुसार काय केलं की भारताचा कारभार चालू केला. आता हे जे आहे आपल्याला पाहायचं काय 26 जानेवारी 1950 हे आपल्याला नंतर पाहिजे बरोबर आहे. ते नंतर त्याचे टॉपिक येतील त्या टॉपिकमध्ये आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करू बरोबर आहे. छोटे छोटे टॉपिक थ्रू जाऊ आपण कारण का छोटे छोटे कन्सेप्ट घेऊन आपण त्याच्यामध्ये फोकस करू जेणेकरून तुमचे काही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. महत्त्वाची गोष्ट काय की छोटे छोटे कॉन्सेप्ट जेव्हा तुमचे क्लिअर झाले तुम्हाला अभ्यासासाठी काय ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात किंवा थेरॉटिकल क्वेश्चन असतात मेनला 150 मार्काचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची खूप चांगली मदत होईल. आता यामध्ये काय की 1773 चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे हा नियामक कायदा भारतामध्ये अंमलात लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार भारतामध्ये काय काय या कायद्याची वैशिष्ट्ये काय. या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय झालं की भारतामध्ये केंद्रीय शासन पद्धती आहे. पूर्वीच्या काळी कसं होते की मद्रास रेसिडेन्सी, मुंबई रेसिडेन्सी आणि बंगाल रेसिडेन्सी असे 3 भाग होते आणि 3 भाग काय होते स्वतंत्र कारभार पाहत होते. लक्षात हे स्वतंत्र कारभार पाहणारे त्या ठिकाणी काय होते गव्हर्नर होते बरोबर आहे. नंतर कोणतं पद आलं गव्हर्नर जनरल पद बरोबर आहे. या अगोदर कोणते पद होते गव्हर्नर होते. ते गव्हर्नर काय करायचे की ते आपल्या राज्यामध्ये त्यांचा स्वतंत्र कारभार पाहिजे. मग हे जेव्हा गव्हर्नर जनरल हे पद जेव्हा निर्माण करण्यात आलं या रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे नियामक कायद्याद्वारे तेव्हा वॉरेन हेस्टिंग हा भारतातला पहिला गव्हर्नर जनरल त्याच्या अंडरमध्ये हे बाकीचे दोन्ही स्टेट आहेत. इंडिव्हिज्युअल कारभार चालू असताना काय झालं की वॉरेन हेस्टिंगचा गव्हर्नर जनरल म्हणजे केंद्रीय शासन पद्धती आपल्या इथे द्विराज्य शासन पद्धती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. ही शासन पद्धतीची सुरुवात केव्हा झाली इथून झाली. ही जी द्विराज्य शासकीय जी पद्धत आहे आपल्या इथे शासनाची पद्धत आहे ही पद्धत सुरुवात केव्हा झाली जेव्हा वॉरेन हेस्टिंगची नेमणूक झाली. गव्हर्नर जनरल हा नेमला म्हणजे त्या काळामधला तो गव्हर्नर जनरल म्हणजे समजा राष्ट्रपती त्या काळात आणि त्याच्या अंडरमध्ये होतो. मग हे यांचं काम काय होतं की नियामक मंडळामध्ये नियामक म्हणजे काय करणे नियामक अर्थ काय रेग्युलेट करणे. जे काही कायदे जे काही राणीच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही सनदमध्ये जे काही नियम सांगितले होते त्या नियमांना अनुसरून पुढे ते एक्झिक्यूट करणे त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेट करणे किंवा त्याला काय म्हणतात नियमन करणे किंवा नियामक करणे कायदा असं त्याला म्हणतात बरोबर. आता मग यामुळे काय झालं की भारतामध्ये सर्वात प्रथम केंद्र शासन आणि राज्य शासन असे 2 भाग आहेत आणि राज्य शासनाला इंडिव्हिज्युअल अथॉरिटी दिली म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्वायत्तता दिली पण त्यांना काय दे वर रिपोर्टेड टू गव्हर्नर जनरल. इट इज कंपल्सरी टू रिपोर्टेड टू गव्हर्नर जनरल. म्हणजे कसं होतं की त्यांना राज्य अधिकार दिले स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले पण गव्हर्नर जनरलला त्यांनी इन्फॉर्म करणं हे कंपल्सरी करण्यात आलं. म्हणजे अगोदर कसं होतं की इंडिव्हिज्युअल त्यांचा कारभार चालायचा आणि तो कारभार डायरेक्ट कुठून चालायचा राणीच्या बरोबर. पण ते आता तसं नाही त्यांनी काय केले की अधिकारी नेमला आणि त्याच्या अंतर्गत काही नियम घालून दिले त्याच्यानुसार केले. दुसरी गोष्ट काय झाली की शासनाला शिस्त. अगोदर कसं होतं की आपला मनमानी कारभार चालू होता त्या मनमानी कारभाराचे परिणाम म्हणजे काय झाले 1857चा राष्ट्रीय उठाव. 1857चा जो राष्ट्रीय उठाव आहे की हे जे अगोदरचे जे गव्हर्नर जे नेमण्यात आले होते त्या गव्हर्नर लोकांनी काय केले की लोकांमध्ये असंतोष निर्माण केला. जी सिस्टीम असते ती सिस्टीम तिथे रेग्युलेट झालेली होती आणि ते सिस्टीम रेग्युलेट न झाल्यामुळं 1857 म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे 17व्या शतकापासून 1773 पासूनच इथे उठावाची सुरुवात झाली. जे राजे होते छोटे ते त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांचे आर्टिजन जे होते जे फार्मर्स होते जे कारागीर होते यांच्यामध्ये पण सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाची थिंकिंग म्हणजे काय झालं 1857चा राष्ट्रीय उठाव. तुम्हाला माहिती आहे मंगल पांडेने जेव्हा मिरट येते जेव्हा पहिल्यांदा गोळ्या घालून एका ब्रिटिश जनरल अधिकाऱ्याची हत्या केली आणि तिथून सुरुवात झाली. हे झालं ते आता आपण इतिहासामध्ये आहे ते आपल्याला पाहायचं. इथं काय की तिथून सुरुवात झालेली आहे. मग जनतेमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर तिथं रिपोर्टिंग कोणी केलं गव्हर्नर जनरल याच्याकडे दिलं आणि राणी मग काय याचे समोर. मग अशा पद्धतीनं हा कारभार चालू होता. मग रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे
1773चा. या कायद्याची वैशिष्ट्ये काय? या कायद्यामुळं देशातील कारभाराला स्थिरता आली. त्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासन ही नवीन पद्धत निर्माण झाली. त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल ही एक नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. दुसरी गोष्ट, हे जे बंगाल, बिहार आणि हे जे राज्य होते, स्वतंत्र गव्हर्नर होते, हे आपला कारभार इंडिव्हिज्युअली पाहत होते. त्यांनी काय केले की त्या कारभार इंडिव्हिज्युअली पाहण्याऐवजी त्यांना केंद्र एकाधिकार केलं आणि एकाधिकाराखाली सगळ्यांना आणलं. दुसरी काय याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कशी आहे की या पद्धतीने कारभार करत असताना मग याचं सर्व त्या कंपनीच्या कारभाराचं जे नियंत्रण आहे ते कोणाच्या हातात आलं? गव्हर्नर जनरलच्या हातात आलं आणि तिथून गाडी तो कारभार होऊ लागला. मग भारतातील त्याच्यानंतर काय राजकीय आणि प्रशासकीय याला मान्यता देण्यात आली. आता या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये जर पाहायची असेल आपल्याला तर महत्वाचे या कायद्यामध्ये बॉम्बे म्हणजे मुंबई, मद्रास आणि याचे गव्हर्नर स्वतंत्र कारभार पाहत होते, जे मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. मुंबई हे जे कारभार पाहत होते, इंडिव्हिज्युअल पाहत होते आणि हे काय झालं एकत्र आले. एकत्र येऊन मग काय झालं या कायद्याद्वारे कारभार चालू झाला आणि एक नियम सुरू, एक नियमितता आली आणि ह्या नियमिततेनुसारच मग काय झालं घटनेची निर्मिती होण्यासाठी याची पार्श्वभूमी का महत्वाची आहे? कारण का पहिला जो भारतामध्ये कायदा होता तो नियामक कायदा 1773 म्हणजे कायद्याची निर्मिती इथून सुरुवात झाली आणि तिथून मग आपण पुढचा जो भाग आहे आपण तो नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू. आज आपण इथंच थांबू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.